मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण रहस्य। तर तुमच्या बऱ्याच काही कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा ना, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। ओम सरस्वत्यै नमः। ओम कुलदेवताय नमः। ओम गुरुदेवतोभवे नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भ्यानंग्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं। श्री श्रीनिवासा की जय, कोल्हापुर महालक्ष्मी माता की जय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की करा। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं, जो मंदिरात जातो तो देवाचा असतो आणि बाहेर आल्यावर विसरून जातो आपण खरा कुणाचा आहे। आपण देवाचे आहे की देव आपला आहे। जोपर्यंत आपण पूजा पाठ करतो तोपर्यंत आपण भगवंताचे असतो आणि भगवंत आपले असतात। कारण आपण मोह माया संसार सोडून पूजेला बसलेलो असतो, मंदिरात गेलेले असतो। मोह मायामधून आपण बाहेर आलो म्हणजे संसाराचा प्रपंच आपल्या मनात सुरू असतो की आता काय करायचं, आता काय भाजी करायची, सकाळी काय केलं, रात्री काय केलं, कोणते कपडे धुवायचे, आज काय करायचे, कोणत्या कामांची अरेंजमेंट करायची आहे, आज किराणा कुठला संपला, हे मोह माया संसार परत आपला चालू होऊन जातो। तर अशा प्रकारे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं। आता आपण पुढचा हा भाग आजचा मांडव्य ऋषीची कथा ऐकणार आहोत। एकदा काही चोरांनी राजाच्या खजान्याची चोरी केली। चोरी करून ते पडताना राजाच्या शिपायांनी त्यांना पाहिले व शिपाई चोराचा पाठलाग करू लागले। राजाचे सैनिक मागे येत आहे हे पाहून चोर घाबरले। चोरीचा माल घेऊन पळणे चोरांना जड जाऊ लागले। इतक्यात रस्त्यात मांडव्य ऋषीचा आश्रम आला। चोरांनी चोरून आणलेली सर्व संपत्ती त्या ऋषीच्या आश्रमात टाकून दिली व ते पळून गेले। राजाच्या सैनिक पाठलाग करीत आश्रमात आले। तेथे त्यांना राजाच्या खजिन्यातील चोरलेली संपत्ती दिसली। त्यांना वाटले की मांडव्य ऋषी चोर आहे। त्यांनी ऋषींना पकडले व चोरीच्या मालासह राजासमोर उभे केले। राजाने त्यांना देहांत शिक्षा दिली। आता राज्याच्या आज्ञेप्रमाणे मांडव्य ऋषीला स्तंभावर उभे केले गेले। ते तेथेच गायत्री मंत्राचा जप करू लागले। मांडव्यांना मरणच येईना। त्या ऋषीचे तेज पाहून राजाला वाटले, हा तर कुणी तपस्वी महात्मा दिसत आहे। राजा भयभीत झाला। ऋषीला वधस्तंभावरून खाली उतरले। सर्व वृत्तांत कळल्यावर राजाला खेद झाला की पश्चाताप होऊ लागला की मी निरपराध ऋषीला सुळावर चढवले होते। राजाने क्षमा करण्याची ऋषींना विनंती केली। मांडव्य ऋषी म्हणाले, राजा तुला तर क्षमा केली जाईल, पण यमराजाला विचारेन की मला अशी शिक्षा का दिली। मी काही पाप तर नाही केले, तरीही मला अशी देहांताची शिक्षा का दिली अशी मी यमराजाला मात्र नक्की विचारेल आणि यमराजाला मात्र क्षमा करणार नाही। जो पाप करतो तो भीत असतो, जो पाप नाही करत तो भीत नाही। आपल्या चरित्रावर केवढा एवढा अढळ विश्वास। भारतातील हा एक पवित्र संत न्यायाधीशालाही जबाब विचारत आहे। खूप मोठी गोष्ट आहे की न्यायाधीशाला जबाब विचारणार आहे की मला असे सुडेवर का ठेवले, म्हणून मी यमराजालाच विचारणार आहे। यमराजाच्या सभेत येऊन ऋषींनी यमराजाला विचारले की मी जर एकही पाप केले नाही तर मला सुळावर चढवण्याची शिक्षा का दिली गेली। कोणकोणत्या पापामुळे मला सुळावर चढवले गेले ते मला आता सांग। यमराज घाबरले। त्यांना वाटले की मी जर चूक झाली म्हणतो तर हे ऋषी मला शाप दिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून ते ऋषीला म्हणाले, यमराज आपण 3 वर्षाचे असताना एका फुलपाखरूला एका काटा टोचला होता। 3 वर्षाच्या वयामध्ये एक फुलपाखरू उडत होते तर त्याला तुम्ही काटा टोचला होता। त्या पापाची सजा तुम्हाला आज दिली गेली होती। जाणता व अजाणता केलेल्या पापाची शिक्षा भोगावीच लागते। जाणता होय अजाणता होय लहानपणाच्या मोठ्यापणाच्या सर्व शिक्षा भोगाव्या लागतात। देव पापाचा स्वीकार करीत नसतो। पुण्याच्या फळाची अपेक्षा न केली तरी चालेल, पण पापाची फळे तर भोगावीच लागतात। त्याशिवाय इलाज नाही, त्याशिवाय पापाचा नाश होऊ शकत नाही। लोक सायंकाळी दुकान बंद करून मंदिरात जातात आणि हात जोडून प्रार्थना करतात की दिवसभरात जे खोटे बोललो असेल, कुणाला फसवले असेल, जी वाईट कामे केली असतील ती सर्व देवा तुमच्या चरणी अर्पण आहे, असे लोक बोलत असतात।
कायेन वाचा मनस्त्रेंद्र येरवा बुद्धत्वनावा प्रकृती स्वभावा करोमी यत यत सकलम परस्मे नारायणाती समर्पयामी. याचा अर्थ असा आहे की काया वाचा आणि मनाने जे काही केले जाते म्हणजे पुण्यकर्म केले जाते ते देवाला अर्पण होते आणि पुण्य समर्पित होऊ शकते. पाप समर्पित देवाला होत नाही. भगवंत पापाचा स्वीकार करत नाही. तो त्या मनुष्याच्याच वाटेला पाप येतो. फक्त पुण्याचं समर्पण त्याच्या वाटेला जातो. सामान्यतः दिलेली पुरस्कार सरकार मागे घेऊ शकते पण दिलेली शिक्षा परत घेऊ शकत नाही. भगवंत म्हणतात हा कसा मूर्ख मनुष्य आहे की जो मला आपले पापे अर्पण करून इच्छितो. परमेश्वराला नेहमी पुण्य अर्पण करा. नेहमी अशीच भावना ठेवा की पापाची फळे मी भोगेन, पुण्य देवाला अर्पण करेल. देवाला नेहमी सर्वोत्तम वस्तू भेट द्यावी त्याला म्हणतात भक्ती. भगवंताला पुण्य समर्पित करावे. मांडव ऋषींनी यमराजाला म्हटलं शास्त्राची अशी आज्ञा आहे की आज्ञा न वाचता एखाद्या व्यक्तीने काही पाप केले की त्याची शिक्षा त्याला स्वप्नात द्यावी. मी बालक होतो, अज्ञान होतो, तेव्हा मी फुलपाखरूला काटा टोचला होता. म्हणून त्या अवस्थेत माझ्या हातून घडलेल्या पापाची शिक्षा तुम्ही मला स्वप्नात द्यायला पाहिजे होती ना. तुम्ही मला अयोग्य रीतीने शिक्षा दिली म्हणून मी तुम्हाला शाप देतो की तुम्हाला शूद्र योनीत जन्म मिळेल. याप्रमाणे मांडव ऋषीच्या शापाने यमराजाला विधुराच्या रूपात दासीच्या घरी जन्म घ्यावा लागला. देवांकडून चूक घडली तर त्याला माणूस बनवावे लागते आणि माणूस चुकला तर त्याला व्हावे लागते पशु. पापी माणूस जो आहे तो पशुच असतो. त्याला पशुच व्हावे लागते. विदुर म्हणतो एकदा माझ्याकडून सुद्धा चूक झाली म्हणून मला देवांपासून मनुष्य व्हावे लागले आहे. आता जर असावध राहिलो तर मला पशु व्हावे लागेल. यानंतर विदुराने मैत्र्याला अनेक प्रश्न विचारले. भगवंत तर अकर्ता आहे. मग त्याने कल्पारंभी सृष्टीची रचना केली. जगात सर्व लोक सुखाची आशा करतात पण सुख तर मिळत नाही, उलट दुःख भोगावे लागते. असे का? या प्रश्नाची उत्तरं या भगवंताच्या लीला भागवताच्या लीलांच्या वर्णनांमध्ये आहे. मग मैत्री सृष्टीची उत्पत्तीची कथा सांगतात. मैत्री म्हणाले सृष्टीच्या उत्पत्तीचे वर्णन भागवतात वारंवार आले आहे. सात्विक दृष्टीने जग मिथ्या आहे म्हणून सत्पुरुषांनी सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार विशेष रीतीने केला नाही पण सृष्टीकर्ता प्रभूचा विचार मात्र वारंवार केला आहे. परमात्म्याला मायेचा स्पर्श झाला तेव्हा त्याला वाटले की मी एक आहे पण मला अनेक व्हावेसे वाटते. एकोहम बहुश्याम. पुरुषापासून प्रकृती, प्रकृतीपासून महत तत्वापासून अहंकार उत्पन्न झाला. अहंकाराचे 4 प्रकार आहेत. तदनंतर पंचतंत मात्रापासून पंचमहाभूतांची निर्मिती झाली. परंतु ही तत्वे जड असल्याने स्वतः काहीच करू शकत नाही म्हणून ईश्वराने त्यात प्रवेश केला. उपनिषदात म्हटले आहे की प्रत्येक वस्तूत परमेश्वराने प्रवेश केला आहे म्हणूनच हे सर्व जग परमेश्वराचे मंगल स्वरूप आहे. भगवंताच्या नाभीपासून कमल उत्पन्न झाले आहे. त्यातून ब्रह्मदेव प्रकट झाले आहेत. ब्रह्मदेवाने कमलाचे मुख पाहण्याचा प्रयत्न केला. त्याला चतुर्भुत नारायणाचे दर्शन झाले. ब्रह्मदेवाने देवांची स्तुती केली. संतती व संपत्ती भगवत कृपेचे फळ नाही, प्रारब्धाचे फळ आहे. भगवंत ज्याच्यावर कृपा करतात, ज्याचे मन शुद्ध असते, मन शुद्ध झाल्याशिवाय जीवन सफल होत नाही. ज्याने मला जन्म दिला त्याला जाणण्याचा मी प्रयत्न केला नाही. मग माझ्यासारखा मूर्ख माणूस कोण असेल? ब्रह्मदेवाला भीती वाटली की संसारात आल्यानंतर इंद्रिय भलत्याच मार्गाला तर जाणार नाहीत ना. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. कामाला जन्म दिला. कामाने प्रथम पित्यालाच मोहित केले. प्रथम निर्माण झाले स्वयंभू, मनु व शतरूपाराणी. ज्या वेळेस सृष्टीची उत्पत्ती झाली त्यावेळेस कोण कोण उत्पन्न झाले? स्वयंभू, मनु आणि शतरूपाराणी. त्यावेळी पृथ्वी रसतलाच गेलेली होती. पुरी जलमय झालेली होती. या पृथ्वीत एक जीव जंतू कोणीच नव्हते. फक्त हे 3च लोक होते. ब्रह्मदेवाला आता विचार पडला. सृष्टी ज्या वेळेस ब्रह्मदेवाने निर्माण केली त्यावेळेस आता कामाला तर जन्म दिला आणि कामाने प्रथम पित्यालाच मोहित करून घेतले. मोहित केले तर स्वयंभू, मनु, शतरूपाराणी रसतळास. त्यावेळी पृथ्वी रसतळास होती. ब्रह्मदेवाला विचार पडला की मी प्रजा आता निर्माण कशी करू? आता मी प्रजा कशी निर्माण करू? तिच्या निवासाला जागा कुठे देऊ? ब्रह्मदेवाच्या नागपुडीतून वराह उत्पन्न होऊन गेले. त्यांनी पृथ्वीला पाण्यातून वर काढले. वाटेत हिरण्याक्षाचा वध केला आणि पृथ्वीचे शासन मनुच्या हातून भगवंत निज धामास परत गेले. विदुर म्हणाले, मैत्रिय, आपण तर ही कथा फार थोडक्यात सांगितलेली आहे. या कथेचे रहस्य काय आहे
हिरण्यक्ष आता कोण होता? पृथ्वीरस तळाला का गेली होती? वराह नारायणाचे चरित्र मला आता सांगा. ही कथा मैत्री आणि विदुराला शुक्राचार्याने परीक्षिताला आता ऐकली. ही कथा कोणी कशी केली? ही कथा मैत्रियाने विदुरीला आणि विदुराला व शुक्राचार्यांनी परीक्षित राजाला मोक्ष मिळवण्यासाठी ही कथा आता सुरू आहे. तर 2, 3, तिसऱ्या ठिकाणी सुरू आहे. मग कश्यप ऋषीची कथा आता कशी सांगितली? शुक्राचार्यांनी परीक्षित राजाला ऐकवली, मैत्रियाने विदुराला ऐकवली. समजला असेल हा प्रश्न? तर उत्तर नक्की कमेंट्समध्ये द्यावे की कोण कोणाला ऐकवत आहे कथा. आता दिती कश्यपाची धर्मपत्नी होती. दिती जी आहे तर कश्यप ऋषीची एक धर्मपत्नी होती. आणि एके दिवशी सायंकाळ दिती शिंगार करून कश्यपाजवळ आली आणि तिने कामसुखाची उपभोगाची इच्छा प्रकट केली. तिने काय केली? संध्याकाळच्या वेळेस तिने शृंगार केला, केस वीस चांगली तयार झाली आणि कामसुखाची तिने भोगाची इच्छा त्या कश्यप ऋषीला तिने प्रकट केली, कारण ती खूप कामातूर होऊन गेली होती. कश्यप म्हणाले, देवी, हा सायंकाळचा समय आहे. हा समय कामसुखासाठी योग्य नाही. यावेळी कामाधीन होणे ठीक नाही. जो दिवा लावणीचा वेळ राहतो तर शास्त्रात असे सांगितले आहे की सौभाग्य स्त्रीच्या अंगात लक्ष्मीचा वास आहे, लक्ष्मीचा अंश राहतो. सायंकाळी लक्ष्मी नारायण घरी येत असतात. त्यावेळी जर घर बंद असले तर लक्ष्मी जयकृष्ण म्हणत परत जातात. आणि आजकाल तथाकथित लोक खास करून संध्याकाळीच घराला कुलूप लावून बाहेर हॉटेलींमध्ये जेवायला पडतात, बाहेर फिरायला जातात. बाहेर फिरायला जायचे असेल तर सूर्यास्त त्यापूर्वीच घरी परत यावे. स्त्रियांनी तर सायंकाळी घराबाहेर बुडीच पडायला नको. सायंकाळी तुळशीची पूजा करा, देवाजवळ धूप दीप उदबत्ती लावा. ईश्वर परप्रकाशी नाही, तो स्वयंप्रकाशी आहे. परमेश्वराला दिव्याची आवश्यकता नाही. दिव्याची आवश्यकता तर मानवाला आहे उजेड पडण्यासाठी. सायंकाळी सूर्य चंद्र यांचे तेज क्षीण होत असते. सूर्य बुद्धीचा स्वामी आहे तर चंद्र मनाचा स्वामी आहे. मन बुद्धी यांचे स्वामी चंद्र. सूर्य सायंकाळी दुर्बल होतात, त्यामुळे मन बुद्धी त्यावेळी काम प्रवेश करते व रात्री प्रकट होतो. सायंकाळी प्रभूच्या नामाचा जप करायचा. जर एक वेळा जप केला तर त्याचे फळ दुप्पट मिळते, म्हणून मनात काम प्रवेश करणार नाही. कश्यप ऋषी आता द्वितीयाला समजावतात, बायकोला समजावतात की ही वेळ कामसुखाची नाही आहे. मानिनी भगवान शंकर यावेळी जीव मात्राचे निरीक्षण करण्यास फिरत आहे, म्हणून यावेळी जर स्त्री संग केला तर भगवान शंकराचा अपमान होईल. जो कोणी संध्याकाळच्या वेळेस स्त्री संग करतो तर भगवंताचा अपमान होईल व अपमान झाला तर अनर्थ होईल. भगवान शंकर पाहतील तर दंड करतील की यावेळेस स्त्री संग केला जात आहे. भस्मांतम शरीरम, या शरीराच्या शेवटी भस्म व्हायचे आहे, म्हणून शंकर अंगाला भस्म चर्चितात व जगाला वैराग्याचा बोध करतात. शरीराचे अतिशय लालन करू नका. नेहमी याद ठेवा की हे शरीर एक दिवशी स्मशानात जाणार आहे, क्षणभंगुर आहे. गुआश्रम विलासासाठी नाही तर मर्यादित राहून विवेकपूर्ण कामसुख उपभोगून कामाचा विनाश करण्यासाठी आहे, वैराग्यासाठी आहे, नियमपूर्वक कामाचा विनाश करण्यासाठी. हा गृहआश्रम आहे. काम असा दृष्ट शत्रू आहे की तो एकदा हृदयात शिरला तर बाहेर निघत नाही. एकदा या कामाने हृदयात प्रवेश केला तर सर्व शहाणपण धुळीत मिळून जाते. म्हणून जीवन असे साधेसुधे आणि पवित्र ठेवा की कामाला मन बुद्धीत प्रवेश करायला जागा देऊ नका. दितीने कश्यपाचे म्हणणे काहीच ऐकले नाही आणि कश्यपही दितीच्या दुर्ग्रहाला बळी पडला. शेवटी दितीला आपल्या दुर्ग्रहाचे भान झाले आणि तिला पश्चाताप झाला. तिने भगवान शिवाची क्षमा याचना केली. कश्यप म्हणाला, तुझ्या गर्भातून आता 2 राक्षस उत्पन्न होतील. तुझ्या गर्भात जो संभोग केला आहे आता, तर त्याच्या गर्भातून आता 2 राक्षस उत्पन्न होतील. पती व पत्नी उचित संयम पाळणार नाही तर त्याच्यापासून उत्पन्न होणारी प्रजा पापी राहते. दोन्ही पक्षातील द्वितीय, पंचमी, अष्टमी, एकादशी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावस्या कोणत्या कोणत्या दिवशी आपल्याला संभोग करायचा नाही आहे, स्त्री संग करायचा नाही आहे, ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहेत. महिन्यातून या दिवशी या तिथींचे पालन करायचे आहेत. कोणते? द्वितीय पक्षातील दोघी द्वितीय पक्ष, पंचमी तिथीला, अष्टमी तिथीला, एकादशी, प्रदोष, चतुर्दशी, पौर्णिमा आणि अमावस्या
तसेच पर्वकाळ काही जर पवित्र अजून काही कोणता दिवस राहिला तर पर्वकाळ पवित्र दिवशी ब्रह्मचर्याचे अवश्य पालन करावे. लोक म्हणतात काळ बिघडला आहे म्हणून पापी प्रजा उत्पन्न होत आहे. तसे पाहिले तर काळ काहीच बिघडलेला नाही आहे, पण या दिवशी कोणीच पालन करत नाही म्हणून काळ बिघडला आहे. काहीसा बिघडला आहेच, पण लोकांचे अंत्यकरण अधिक बिघडले आहे. एकादशी पौर्णिमा या पवित्र दिवसाचा विचार न करता लोक कामांध स्त्री संग करून घेतात, कामांध होऊन जातात म्हणून पापी प्रजा उत्पन्न होत आहे. कामाला हृदयामध्ये ठेवा आणि हृदयात प्रवेश करण्याचा अवसर दिला जाऊ देऊ नये. एकदा का कामाला हृदयात प्रवेश दिला मग सारा शहाणपणा मातीत जातो. दितीने कामांध झाल्यामुळे शहाणपणा गमवून दिला. मनुष्याने या शरीराचा जरा नीट विचार केला पाहिजे. त्याच्या हृदयात शरीर सुखाबद्दल तिरस्कार उत्पन्न व्हायला पाहिजे, वैराग्य उत्पन्न होऊ शकेल. हे शरीर कसे आहे? या शरीरात आडवी तिडवी हाडे बसवली आहेत, त्यावर मांस रचले गेले आहे, त्यावर कातडी झाकली गेली आहे म्हणून आतले काहीच दिसत नाही. नाहीतर शरीर सारखे दुर्गंधी कोणालाच नाही आहे. या मानवी जन्माला 12 घंटे सुद्धा या पृथ्वीवर जर मनुष्य मेला तर ठेवू शकत नाही, कारण त्याला सर्वात जास्त दुर्गंधी या मानवी शरीराची येते मेल्यानंतर, कारण या पूर्ण शरीरात पाणीच पाणी आहे. म्हणून हे शरीर 12 तासातच आपल्याला उचलावे लागते. अन्यथा रस्त्यात पडलेल्या हाडाच्या तुकड्याला कोणी शिवणार नाही. त्याला वाटेल की त्याला हात लावला तरी शरीर अपवित्र होईल, पण तो माणूस देहातील हाडांवर प्रेम करतो. त्यापेक्षा मूर्खपणा कोणता? भागवतात म्हटले आहे, शरीर तर कोल्ह्या कुत्र्याचे भोजन आहे. शरीर जे आहे तर कुत्र्याचे भोजन आहे. अग्नीत जर हे जाळले नाही तर कुत्रेच खातील. या शरीराचा मोह सोडा, कारण या शरीराला कुत्रेच खाणार आहेत. जेव्हा दितीला कळले की आपल्या गर्भातून राक्षस आता उत्पन्न होणार आहेत, तेव्हा ती आता घाबरली आणि कश्यपाला म्हणाली त्यांचा नाश करण्यासाठी भगवान नारायण येतील. तेव्हा दिती म्हणाली, मग माझे पुत्र भाग्यशाली म्हटले जातील. जर नारायण त्यांचा वध करण्यासाठी येतील तर ते खूप भाग्यशाली राहतील. कश्यपाने दितीला असे सांगितले की तुझा नातू महान भगवत भक्त आणि महान वैष्णव राहील, तो प्रल्हाद नावाने विख्यात राहील. असे दितीने सांगितले की तुझा नातू महान भगवत भक्त राहील आणि प्रल्हाद नावाने विख्यात होईल. जो देवाचे स्मरण एकटाच करतो तो साधारण वैष्णव म्हणावा, परंतु ज्याच्या संगतीने इतरांना देवाची भक्ती स्मरण करण्याची जर प्रेरणा दिली, इच्छा जागते, तर तो महावैष्णव. जर आपले हे भागवत पुराण ऐकून दुसऱ्यांची पण इच्छा होत आहे की आपण दररोज ऐकावे, तर ते महान वैष्णव. त्यांच्यासारखे पुण्यकारी कोणी नाही की आपल्या कारणाने दुसरं कोणी अजून ऐकत आहे. भक्तांनी एकदा महाप्रभू वल्लभचार्यांना विचारले, आम्हाला वैष्णवाचे लक्षण सांगा. तेव्हा वल्लभचार्य म्हणाले, जो देवाची भक्ती करतो तो वैष्णव, जो कथा पुराण ऐकतो तो वैष्णव. तेव्हा भक्त म्हणाले, तर आम्हीही जाणतो, आम्हाला एखादे विशेषण लक्षण दाखवा. तेव्हा महाप्रभू म्हणाले, महावैष्णव तोच होय की ज्याच्या संगतीत येणाऱ्यांना देवाचे प्रेम उत्पन्न होते, कृष्ण भक्तीचा रंग चढतो. प्रल्हाद महावैष्णव होता. प्रल्हादाच्या संगतीत येणाऱ्यांना भक्तीचा रंग लागत असे. तुमच्या संगतीत येणाऱ्याला जर भक्तीचा रंग लागला नसेल तर समजून जा की तुमची भक्ती अजून कच्ची आहे, परंतु दुसऱ्याला सुधारण्याची सामान्य माणसाला गरज नसते. तुम्ही आपलेच मन शुद्ध करा, बस इतकेच पुरे आहे. याचबरोबर हेही ध्यानात पक्के ठेवा की व्यसनासारखे दुसरे पाप नाही. जो व्यसनाला पराजित करू शकतो तोच भक्ती करू शकतो. आजकाल तर फॅशन व्यसनातच आहे. पैसा खर्च केला जातो. व्यसनाधीन झालेला मनुष्य पैसा खर्च करत बसतो. मनुष्य भक्ती करू शकत नाही, कारण की त्याला भक्ती करायला खूप कंटाळा वाटतो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जर माळा करेल, पण इकडचे तिकडचे की मला मित्र बोलवायला येईल का, मला बाहेर जायचं आहे, मग 2 मिनिटं माळ राहिली, किती मनी राहिले बाकी, तर तो भक्ती करू शकत नाही. अजून तर 50 मनी बाकी आहे. पटपट पटपट पट ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. याला काय भक्ती करणे म्हणतात का? 5-10 मिनिटं किमान आरामाने संसाराचा मोह सोडून दिवा अगरबत्ती धूपबत्ती लावून देवाजवळ आसन मांडावे आणि मनामध्ये ध्यान करावा. हात पाय तोंड धुवून फ्रेश होऊन कपाळी टिळा लावायचा आणि मग भगवंताच्या आराधनेला माळेला बसावे. त्याला भक्ती म्हणतात. कारण हा मनुष्य भक्तीमध्ये लीन होऊ शकत नाही. कलियुग आहे. कलियुगामध्ये भक्ती फार कमी राहिले, फक्त दानच राहिलेलं आहे कलियुगामध्ये.
तर या दानाचंच खूप काही महत्त्व आहे. क्वचित 100% मधून 10% लोक फक्त भक्तीमध्ये राहिलाय. जास्त करून तो उपाय तपाय उपाय उपाय करून काही फायदा नाही. पुराण श्रवण कीर्तन करा. या पुराणांनी सर्व 7 जन्माच्या पापांचा नाश होतो. उपाय केल्याने फक्त धन येईल, या कामं होतील, या कार्य होईल, पण या केलेल्या पापांचा नाश होईल का? केलेल्या पापांचा नाश फक्त पुराणांचे श्रवण केल्यानेच होईल. म्हणून या 7 जन्माच्या केलेल्या पापांचा नाश होईल आणि आपले पुण्य अधिकम अधिक अजून जमा होईल. खूप काही लोक एक एक पुराणे ऐकतात तर त्यांचे जीवन धन्य समजून जातात. आपण खूप काही पुराणे ऐकले आहेत. खूप भाग्यवान लोक आहेत की आपल्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य जमा आहे. तर देवाने आपली निवड पुराणे ऐकण्यामध्ये केलेली आहे. म्हणून देवाला आपण धन्यवाद थँक्स म्हणावं की तू मला वेळ काढून अर्धा घंटा दररोज पुराणे ऐकण्याचा मला संधी देत आहे. तर मी खूप भाग्यवान आहे की मला असेच रोज पुराणे ऐकायला भेटायला पाहिजे. उपाय तपाय करून तितक्यापुरतं जी अडचण आहे तुमची ती दूर होईल, पण तुम्हाला पुण्य लाभ होणार नाही. फक्त घरातली मोह मायाची जी अडचणी चालू आहेत, संकटे चालू आहेत ते दूर होतील. हे संकट पुराण ऐकून संकटांचा नाश होईल, साऱ्या कार्यात यश होईल, मुलांची प्रगती होईल, पितरांना मोक्ष आणि सद्गती प्राप्त होईल. तर सर्वात महत्त्वाचं तर तेच आहे की पुराण ऐकून सर्वांचा उद्धार केला पाहिजे. उपायांमागे लोक भागत राहतात, उपायांमागे पळत राहतात, त्याला काही अर्थ नाही आहे. म्हणून 2 मिनिटं काढून पुराणांचा श्रवण करावा. 2 लाईन 2 सेकंद 2 घडी जर पुराणांचं श्रवण एकाने बी घरातल्यांनी केलं तर संपूर्ण पुऱ्या परिवाराला त्याचा पुण्यफळाची प्राप्ती होते. म्हणून मनुष्य भक्ती करत नसतो, करू शकत नाही, कारण त्याला वेळ फार कमी आहे. संसाराचा मोहाचा त्याला जास्त लोभ आहे. वैष्णव तर तोच की निर्व्यसनी असतो, त्याला न दारू जुगार सट्टा निंदा नास्तलती काहीच नाही. जो भगवंताची आराधना करू शकतो त्याने लौकिक व्यसनाची चाड धरू नये. ज्याला ईश्वराची आराधना करावायची आहे त्याने फॅशन व व्यवसायात फसू नये. व्यसन असावे तर एकच असावे, तर तेही कृष्ण भक्तीचे. व्यसन कशाचे असावे? कृष्ण भक्तीचे, तो खरा वैष्णव. तर वैष्णवाचे खरे प्रकार असे भगवंताने सांगितले आहे की वैष्णव तोच की त्याला कुठल्याही प्रकारचे व्यसन नाही. कुठलाही प्रकार म्हणजे इकडची तिकडची टपोरी करणे, फोन लावून फीडबॅक घेणे, कोणाच्या घरात काय चालू आहे, कोणाच्या घरी काय नाही, मग माहिती पडलं ते आनंद वाटावा. कोणाच्या घरात भांडण चालू आहे तर त्याच्यात बी सुख मानवतात लोक. तर कुणास ठाऊकी असे लोक का करतात? तर भक्ती करायची आहे तर फक्त कृष्णाची करा, राधाची करा, श्रीरामाची करा, श्री विष्णूची करा. हेच खरं वैष्णव होय. आणि जे खरी भक्ती करतात त्यांचे पुण्यफळाची प्राप्ती अधिकम अधिक होते आणि त्यांची पुण्याची गणना सिद्धी वैकुंठ लोकामध्ये अक्षय पुण्याची प्राप्ती करून देत राहते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकले की कशाची भक्ती करायची. कश्यप ऋषीची कथा होती तर मी ते तुम्हाला सांगितली. कंटिन्यू आपली कथा 22 मिनिटाची आता झालेली आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री महाकाल.